तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये महिपतने प्रियाला दिलेला त्रास आणि ह्या सगळ्याचा खुलासा अश्विन समोर होणार आहे. आणि त्याचसोबत सायली अर्जुन आता प्रियाचं भांडं अश्विन समोर फोडल्यानंतर अश्विन काय स्टँड घेणार हे पाहणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. तर पहिल्यांदाच आपण पाहतो की महिपतला काहीतरी कमी लेखायचं काम हे आता प्रियाने केलेलं असतं. प्रिया म्हणत असते की तुम्ही कायमचंच आता जेलमध्ये सडणार आणि त्यामुळेच ना आता महिपत हा संतापतो आणि महिपत प्रियाचा गळा दाबू लागतो. प्रियाला त्रास सहन होत नसतो. प्रिया तरीसुद्धा आता कसं बसं सहन करत असते, पण प्रियाची सुद्धा यामध्ये चूक असते, कारण प्रियाने खूप मोठी फसवणूक त्या नागराज आणि महिपतची केलेली होती. जसं की त्यांना सांगितलेलं होतं की एका आठवड्यामध्ये मी तुमची सुटका वगैरे करीन, हे काहीसे खोटे आश्वासनं तिने दिलेली होती. आणि ती खोटी आश्वासनं जेव्हा कळली होती तेव्हा महिपतने मात्र तिचा गळा आवळलेला होता. महिपतने गळा आवळल्यानंतर ती घरी येते आणि तेव्हा सायली अर्जुनला त्यांना सामना करावा लागतो. सायली अर्जुन तिच्यासमोर उभेच असतात आणि सायलीने आता तिला सांगितलेलं असतं की तुला असं वाटत असेल की तू आमच्यावर हल्ला करून तू जिंकत असशील, तर तुझा ह्यामध्ये मोठा गैरसमज आहे. तुझे सगळे धागेदोरे आता आमच्या हातात आहेत, फक्त आम्ही योग्य संधीची योग्य वेळेची वाट बघतोय. योग्य वेळ आली की तुझा बँड माझ्या असं वाजवून ना तेव्हा तू बघतच राहशील. आणि दुसरीकडे आता अर्जुननेही सरळ आणि स्पष्ट सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता कितीही काय करतो ती केल्या तरीसुद्धा आम्ही तुला जे आहे ते जेलमध्ये पाठवण्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे, असंही आता सांगितलं जातं. जेव्हा अर्जुन आणि सायली आता प्रियाला खुल्लमखुल्ली धमकी देतात तेव्हा प्रिया ऑलरेडी घाबरलेली असते, कारण आता अर्जुन सायलीच्या पाने डोक्यावरून गेलेलं असतं, कारण त्यांनी विचारही केला नव्हता. एवढं अनपेक्षित घडलेलं होतं त्यांच्या बाबतीत आणि त्यामुळेच ना आता या प्रियाची वाट लावायची असं काहीसं अर्जुन आणि सायलीने ठरवलेलं होतं. कारण आतापर्यंत प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या लपवून ठेवलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्यामुळे हे जे काही होतं ते अगदीच पराकोटीला जात होतं आणि हे कुठेतरी थांबायला हवं असाच विचार ना इकडे असणाऱ्या अर्जुनच्या मनामध्ये येत असतो. आणि त्यामुळेच अर्जुन आता विचार करतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे प्रिया आपल्या रूममध्ये गेलेली असते. आधीच तिचा प्लॅन सक्सेस झालेला नसतो, त्यामुळे ती आता वैतागलेली असते. अश्विन तिची वाट बघतच बसलेला असतो. आता प्रिया फ्रेश वगैरे होत असते. अश्विनचं बरोबर प्रियाकडे लक्ष असतं. प्रियाने अश्विनला जाताना सांगितलेलं असतं की सायली अर्जुन जिवंत आहेत म्हणूनच मी देवळात जात आहे. आणि मग तिने देवळात जाण्याचा बहाणा केलेला असतो, पण देवळात ती काही गेलेली नसते. ती गेलेली असते ती म्हणजे भेटायला, ते म्हणजे महिपत आणि नागराजला. आणि ही गोष्ट आता कुठेतरी ना आता समजून जात असते इकडे असणाऱ्या अश्विनला, कारण अश्विन ना प्रियाचं निरीक्षण करत असतो. प्रियाच्या मानेला खुणा असतात आणि ते व्रण पाहून मात्र आता अश्विनला प्रश्न पडतो की हिच्या मानेला नेमकं झालंय काय. मग त्याच वेळेला अश्विन ती तयारी करत असताना तिला विचारतो की काय तू तर मी कुठे गेली होतीस. त्यावरती म्हणते की मी देवळात गेले होते आणि तिथून तुला सांगितलं होतं ना की मी माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहे म्हणून. त्यावर तो म्हणतो की ठीक आहे, तू मैत्रिणीकडे गेली, मग मैत्रीण आणि तुझे दोघींमध्ये काही भांडणं वगैरे झाली का. त्यावर आता प्रिया म्हणत असते की तू असं का म्हणतोय, आमच्या दोघींमध्ये भांडणं का होतील, आमचं एवढं मैत्रीचं नातं घट्ट आहे ना की आम्ही दोघी एकमेकींशी कधीच भांडत नाही. मग आता तो म्हणतो की तुम्ही भांडत नाहीत, मग मला सांग की तुझ्या मानेला हे काय लागलेलं आहे. कारण जेव्हा आता महिपतने तिचा गळा आवळलेला असतो ना तेव्हा मात्र आता तिच्या मानेवर खुणा असतात आणि त्या नखांच्या खुणा ह्या स्पष्टपणे दिसत असतात. आणि त्यामुळेच आता प्रिया घाबरलेली असते. प्रिया आता चकित होते की काय उत्तरं द्यावी. पण आता अश्विनने तिला जे प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं अश्विनला अपेक्षित असतात आणि म्हणूनच अश्विन तिला विचारत असतो की सांग ना, एका ठिकाणी गेलं ठीक आहे, हे दोन्ही ठिकाणी म्हणजे असं कोणीतरी तुझा गळा वगैरे धरला होता असं काहीसं मला वाटतंय, असं देखील आता अश्विन तिला बोलत असतो. तर सायली ना आता हे सगळं बोलणं बाहेर उभं राहून ऐकत असते. सायली जेव्हा हे सगळं बोलणं ऐकते ना तेव्हा सायली बघतच बसते की प्रिया आता या सगळ्यावर काय उत्तर देते. तर प्रियाने आता सांगितलेलं असतं की अरे ते काय ना, काल रात्री झोपली होती ना तर मला ना इथे काहीसे मच्छर चावत होती आणि म्हणूनच मीच माझ्या नखाने ते सगळं खाजवून घेतलेलं आहे ना, म्हणून माझीच नखं ती माझ्या मानेला लागलेली आहेत, असं काहीसं प्रिया खोटं कारण देते. प्रियाचं हे खोटं कारण बरोबर सायलीच्या लक्षात आलेलं असतं. सायलीच्या लक्षात येतं की ही नक्कीच
नक्कीच ना कुठेतरी गेलेली होती आणि त्यामुळे तिच्या मानेवर ह्या सगळ्या खुणा आहेत, असा आता सायली विचार करते. कडे अश्विन प्रियाला म्हणत असतो की मग एवढाच तुला त्रास होत होता, मग तू काल का नाही लावलं त्याच्यावर औषध? अगं काहीतरी मलम वगैरे लावायचं होतं की तिथे, पण मला ना हे आत्ताच काहीतरी खुणा झाल्यासारखं वाटतंय, कारण मी डॉक्टर आहे आणि मला कळतं ना की काल ज्या खुणा लागलेल्या होत्या आणि आताच्या फ्रेश खुणा या मला कळत आहेत. हे सगळे व्रण आहेत ना मला आताचे वाटत आहेत असं ते आता म्हणू लागतो. पण तरीसुद्धा आता प्रिया कसा तरी विषय मारून त्याला आता वेगळ्या वळणावर न्यायचा प्रयत्न करत असते. हे सगळं बोलणं सायलीने ऐकल्यामुळे सायली आता अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला आता ही घडलेली हकीकत सांगते. म्हणजेच प्रिया नक्कीच ना कोणाला तरी भेटायला गेली होती आणि प्रियाचे आणि समोरच्या व्यक्तीचे वाद झालेले दिसत आहेत, कारण प्रियाच्या मानेवर कसल्या तरी खुणा आहेत आणि ह्याच्याबद्दलच तिला अश्विन भाऊजी विचारत होते. पण तिने मच्छर चावलेल्याचं काहीसं खोटं कारण दिलं. पण मला काहीतरी डाऊट येतोय. मग त्यावर सायलीला असं वाटतं की तिचं कोणासोबत तरी भांडण झालेलं आहे किंवा तिचं बाहेर कोणासोबत अफेअरही असू शकतं, त्या मुलासोबत तिचं भांडण झालेलं असू शकतं. पण आपण आता ह्या सगळ्या गोष्टी किती शांतपणे सहन करणार आहोत याचा कुठेतरी अंत केला पाहिजे. आपण सगळेच पुरावे शोधायचा प्रयत्न करतोय, पण या सगळ्या पुराव्यांमध्ये आपलीसुद्धा काहीतरी वाट लागू शकते. जसं की आजच बघितलंच ना, आपण डोक्यातही आपल्या नव्हतं, पण आपल्यासोबत एवढा मोठा सीन घडणार होता, आपला अपघात होणार होता, पण ह्या सगळ्यातून थोडक्यात आपण वाचलो, कारण पटवर्धन सारखे एवढे वकील चांगले अजूनही जिवंत आहेत. सगळ्या माणुसकीला ती लोक आता पाठिंबा देतात आणि म्हणूनच तर त्यांनी आपल्याला हे सगळं सांगितलं. जर पटवर्धन वकिलांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्या नसत्या तर आपलं काय झालं असतं, हा विचारसुद्धा आता अर्जुनच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. अर्जुन आता या सगळ्याबद्दल सायलीशी बोलतो. सायलीसुद्धा म्हणते की हो तुमचं बरोबर आहे. तसंही आता पटवर्धन वकिलांचा तो व्हिडिओ आपल्याकडे आहेच पुरावा म्हणून आपण घेतलेला. तो व्हिडिओ आपण अश्विन भाऊजींना दाखवून अश्विन भाऊजींना तरी आपण आपल्या बाजूने घेऊ शकतो, कारण अश्विन भाऊजींना जेव्हा कळणार आहे ना प्रिया ही तन्वी नाहीच आहे म्हणून, त्यावेळेला खूप जास्त त्रास होणार आहे आणि हा त्रास इतका भयंकर असणार आहेत ना की मागच्या वेळेला मी अश्विन भाऊजींना पाहिलं होतं, त्यांच्या गर्लफ्रेंडने त्याला धोका दिला होता, तेव्हा अश्विन भाऊजींची अवस्था काय होती. आणि आता ते ह्या तन्वीवर सुद्धा खूप मनापासून प्रेम करतात, तिच्यावर विश्वास ठेवतात. ती फक्त काही बोलेल तिच्यावर लगेच विश्वास ठेवून तिला हवी ती गोष्ट देतात. म्हणजे विचार करा ना, जेव्हा त्यांना कळेल की त्यांची एवढी मोठी फसवणूक झालेली आहे तेव्हा त्यांची हालत काय होईल. त्यापेक्षा जर आपण अश्विन भाऊजींना आताच थोडंफार का होईना थोडं सांगत गेलो तर अश्विन भाऊजींना या सगळ्यातून बाहेर पडायला मदत होऊ शकते आणि ते सुद्धा या सगळ्यामध्ये व्यवस्थित स्टेबल राहतील. मग तुम्हाला काय वाटतं, असं देखील आता सायली अर्जुनला विचारत असते. तर अर्जुनला सुद्धा सायलीचं हे म्हणणं पडतं. इकडे आता अश्विन हा बघत असतो तर प्रिया झोपलेली असते, पण अश्विनला ना झोप लागत नसते म्हणून अश्विनला नेमकं हॉलमध्ये पाणी पिण्यासाठी म्हणून आलेला असतो. आणि अश्विन जेव्हा हॉलमध्ये पाणी पिण्यासाठी येतो तेव्हा सायली अर्जुन खरं तर बाहेरच बोलत असतात आणि तेही जात असतात. तेव्हा नेमका त्यांना अश्विन दिसतो. अश्विन दिसल्याबरोबर आता त्यांना विचारलं जातं की काय अश्विन भाऊजी झोप येत नाही आहे का. त्यावर काही नाही, सहज विचार करत होतो, तहान लागली म्हणून पाणी प्यायला खाली आलो होतो, असं देखील आता अश्विन सायली आणि अर्जुनला सांगू लागतो. त्यावर आता सायली अर्जुनला खाणाखुणा करून सांगू लागते की हीच ती योग्य वेळ आहे अश्विन भाऊजींसोबत बोलायची. मग आता अश्विनला ती म्हणते की जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अश्विन भाऊजी ही योग्य वेळ आहे की नाही मला माहीत नाही, पण तुमचे डोळे उघडवणं खूप जास्त गरजेचं आहे, असं देखील आता सायली बोलत असते. त्याच वेळेला अर्जुन आणि त्याचसोबत अश्विन सायलीकडे बघत असतात. तर अश्विन आता सायलीला विचारतो की तू हे सगळं सायली काय बोलतेस, म्हणजे मला कळत नाही आहे. त्यावर सायली आता अश्विनला म्हणत असते की आज आमच्यावर जो काही अपघात झाला, म्हणजे आमच्या ज्या काही बातम्या छापून आल्या दाखवल्या गेल्या त्या सगळ्या बातम्यांबद्दल मी तुम्हाला तेच बोलत आहे. जो आमचा अपघात होणार होता तो खरं तर अपघात नसून हा घातपात होता आणि हा घातपात घडवून आणलेला होता. हे जेव्हा सत्य आता अश्विनला समजतं तेव्हा अश्विनला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. अश्विनला आता अर्जुन आणि सायली सांगतात की आम्ही जे बोलत आहोत ते अगदीच खरं आहे. म्हणजेच आम्हालासुद्धा आधी ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, पण आज आमचा अंत हा निश्चित होता. जर पटवर्धन वकिलाने
मला या गोष्टी सांगितल्या नसत्या ना तर आज आम्ही या जगात नसलो असतो, हे देखील आता अर्जुन आणि सायली अश्विनला बोलत असतात. मग अश्विन म्हणतो की मगाशी तर तुम्ही खाली वेगळंच काहीसं सांगत होतात. त्यावर अर्जुन म्हणतो की मम्माला या गोष्टीचा त्रास होऊ नये ना म्हणून या गोष्टी मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितल्या, पण या गोष्टी जरा वेगळ्या आहेत आणि तुला जर पुरावा हवा असेल ना तर तेही मी तुला दाखवू शकतो. पण आता अश्विन म्हणतो पण ह्या सगळ्याच्या मागे आहे तरी कोण. मग आता अर्जुन आणि सायली दोघंही जण एकत्र तन्वी असं नाव घेतात. म्हणजे तुम्ही तन्वी माझ्या बायकोवर आरोप करताय, सरळ अश्विन बोलू लागतो. त्यावर आता सायली अश्विनला समजावते आणि म्हणते की भाऊजी मला कळतंय की तुमच्या बायकोवर केलेले आरोप हे तुम्हाला सहन होत नाही आहे, पण तुम्हाला सत्य परिस्थिती सांगू का की हे असंच आहे. तुम्हाला मी पुरावा देऊनच सांगते. आणि आता सायलीच्या मोबाईलमध्ये पटवर्धन वकिलांसोबतचा जो व्हिडिओ असतो ज्यामध्ये पटवर्धन वकिलांनी सगळं काही प्रियाचं कारस्थान त्या व्हिडिओमध्ये कबूल केलेलं होतं, सांगितलेलं होतं, तोच व्हिडिओ आता सायली नेमका आता अश्विनला दाखवू लागते. आणि अश्विनला जेव्हा तो ती व्हिडिओ दाखवते ना तेव्हा अश्विनला खूप मोठा धक्काच बसतो ते व्हिडिओ बघून, कारण त्यामध्ये पटवर्धन वकिलांनी प्रिया त्यांच्याकडे आल्यापासून त्यांनी तोंड बंद करण्याचे वेगळे पैसे दिले आहेत, त्याचसोबत ती नागराज आणि महिपतला सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करते. हे सुद्धा एका आठवड्याभरात ह्याचं सुद्धा प्लॅनिंग आता कळलेलं असतं अश्विनला आणि त्यामुळे अश्विनला खूप मोठा झटका लागतो. त्याच वेळेला अर्जुन त्याला सावरत असतो. अर्जुन म्हणत असतो की मला कळते की तुला ह्या सगळ्याचा त्रास होतोय, पण तुला ही गोष्ट एकदम अचानक जेव्हा कळेल तेव्हा जास्त त्रास होईल, म्हणून तुला आम्ही थोडं थोडं का होईना सांगायचा प्रयत्न करतोय. घरात आम्ही इतर कोणालाही बाकी सांगितलं नाही आहे, पण तुला फक्त एवढ्याचसाठी सांगतोय की जेणेकरून तू आम्हाला या सगळ्यामध्ये सपोर्ट करशील. खरं तर ना आपल्याला प्रियाला सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं आहे. खरं तर ही जे काही चुका करते त्या खूप जास्त अक्षम्य आहेत. म्हणजे आज विचार कर, जर आमचं काही झालं असतं तर या सगळ्यामागे हिचाच हात होता, पण हे सगळं करण्यामागे हिचा हात का होता या गोष्टी लक्षात येत आहेत का तुझ्या. मग आता अश्विन विचार करतो. अश्विन म्हणतो काय असेल तुम्हा दोघांना मारून, प्रॉपर्टी हवी असेल ना, माझ्याकडे इतके पैसे आहेत मी तिला असेच देईन, पण हे सगळं करायची काय गरज आहे असा देखील अश्विन आता विचार करतो. पण सायली अर्जुन अश्विनला शांत करत असतात आणि त्याला म्हणतात की आम्हाला मारून टाकायचं कारस्थानसुद्धा प्रियाचं होतं, पण हे सगळं काही आम्ही आत्ता घरातल्यांना का सांगितलं नाही आहे की आम्हाला अजून ती प्रिया काय काय करते ना हे बघायचं आहे. आणि आजही तिने तुला खोटंच सांगितलं. मगाशी सायलीने तुमचं बोलणं ऐकलं होतं, तिच्या मानेवर ज्या खुणा होत्या त्या तुला संशयास्पद वाटल्या, पण तुला आता फक्त मी एवढंच सांगितलंय, अजूनच भयंकर रूपं तिची आहेत जी तुला माहीत नाही आहेत. हे सुद्धा आता अर्जुन अश्विनला सांगू लागतो. अश्विन आता म्हणत असतो की ठीक आहे, तुम्हाला या कामामध्ये मी सहकार्य करेन, मी सुद्धा तुमच्यासोबत असेल असं देखील अश्विन आता सायली आणि अर्जुनला सपोर्ट करत बोलत असतो. पण या सगळ्याबद्दल जराही प्रियाला संशय घ्यायला नको असं देखील अर्जुन अश्विनला सांगतो. अश्विन म्हणतो की नाही तू काळजी करू नकोस, इथून पुढे तिला पैसे कसे द्यायचे आणि कसा त्याचा वापर करायचा आणि ती काय काय करते या गोष्टींकडे कसं लक्ष द्यायचा हे तर मला चांगलंच माहिती आहे असं देखील आता जो अश्विन आहे तो अर्जुनला बोलत असतो. दुसरीकडे आता अस्मिता नाराज आहे हे सचिनला कळलेलं असतं. अस्मिता नाराज आहे म्हणून सचिनने ठरवलेलं असतं की अस्मिताला खुश करायचं. आणि आता साक्षीने जे पैसे दिलेले असतात, म्हणजे महिपतची मदत केल्यामुळे साक्षीने आता काही पैसे सचिनला दिलेले असतात आणि त्याच पैशात ना आता त्याला मुद्दामूनच ना काहीतरी आणायचं असतं अस्मितासाठी सुद्धा आणि अस्मिताच्या बाळासाठी सुद्धा, जेणेकरून अस्मिताचा मूड ठीक होईल, अस्मिता आपल्याशी बोलेल, कारण त्याला एका वेळेला दोन्ही बायकांना हँडल करायचं असतं आणि यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात. म्हणूनच त्याने आता ठरवलेलं असतं तो आता अस्मितासाठी एक छान असा ड्रेस आणतो आणि त्यासोबत बाळासाठी एक छोटासा दागिना बनवून घेऊन येतो. आणि हे सगळं काही जेव्हा तो घेऊन येतो ना तेव्हा मात्र आता अस्मिता ते सगळं बघून खुश होते. अस्मिताचा राग फक्त एका गिफ्टमुळे कमी होऊ शकतो, तर आपण थोडेफार पैसे याच्यावर खर्च करू शकतो असाही विचार आता इकडे सचिन करू लागलेला असतो. सचिन आता अस्मिताला म्हणतो ब्युटिफुल का इतकी रागवून बसली होतीस, मला माहिती होतं गिफ्ट दिल्यावर माझी ब्युटिफुल माझ्याशी बोलणारच, पण एवढंही समजू नकोस की मी लगेच तुझ्याशी बोलेन असंही अस्मिता मजा करत त्याच्याशी बोलत असते. पण अस्मिताला आता सचिनने आपल्याला रुसल्यावर असं काहीसं गिफ्ट आणून द्यावं असंच वाटत होतं आणि अगदीच तिच्या मनासारखं झालेलं होतं. त्यामुळे आता सचिन ह्या कार्यामध्ये तर सफल झालेला होता. म्हणजेच इकडून पैसे घ्यायचे तिकडे खुश करायचं, तिकडनं पैसे घ्यायचे इकडे खुश करायचं, हे पात्र त्याला बरोबर जमत होतं आणि त्याला हे दोन्ही सांभाळायचे असतात आणि त्यासाठी त्याला दोन्ही चॅनल सांभाळायचे असतात. ह्यासाठी तो हे सगळं काही करत असतो. दुसरीकडे आता
अस्मिता तर खुश झालेली असते. त्यामुळे सचिन हॅप्पी असतो. सचिन विचार करतोच की चला पुन्हा एकदा माझ्या जाळ्यात अडकली, कारण त्याला पैसे हवे आहेत. कारण का इथूनही पैसे हवेत आणि तिथूनही पैसे हवेत, पण अस्मिताकडे खूप जास्त पैसे आहेत हे त्याला माहिती आहे. आणि अस्मिता जी आहे की डोळे बंद करून आपल्याला कितीही रुपये देते ते विचारायतही नाही हे सुद्धा त्याला माहिती आहे. आणि म्हणूनच तो तिचा अशा पद्धतीने वापर करून घेत असतो. दुसरीकडे रविराजाचा संशय आलेला असतो. बातमी टी व्हीवर प्रसारित केलेली असते ती बातमी, कारण ती बातमी खोटी होती तरीसुद्धा एवढं रंगवून रंगवून कसे काय सांगत होते हे चुकीचं आहे. आणि त्यामुळेच ना आता त्या टी व्ही चॅनल्सवाल्यांना कॉल करायचा असं आता रविराजांनी ठरवलेलं असतं. म्हणूनच प्रतिमा स्वस्त असते, कारण काही सेकंदासाठी जेव्हा ही बातमी ऐकली होती तेव्हा घरात काय वाजलं होतं, काय घडलं होतं, आम्ही किती रडत होतो, किती त्रास होत होता, पण जेव्हा खरंच साक्षात त्या दोघांना समोर पाहिलं तेव्हा कुठे जीव शांत झाला असंही प्रतिमा म्हणते. पण या सगळ्याचा वापर खूप चुकीचा केलेला आहे. मी त्या मीडियावाल्यांना कॉल करणारच आहे असं देखील रविराज म्हणतात. आणि रविराज तातडीने त्यांची मीडियामध्ये ओळख असते. शेवटी ते मोठे वकील आहेत आणि त्यामुळे आता त्यांनी मीडियावाल्यांना कॉल केलेला असतो आणि त्यांना कॉल करूनच ते आता या माहितीबद्दल विचारू लागतात की तुम्हाला ही माहिती कव्हर करायला कोणी सांगितली होती. तुम्हाला जर याबद्दल पूर्ण माहितीच नसतील तरीसुद्धा तुम्ही या सगळ्या काही गोष्टी प्रसारित कशा करू शकता. सायली अर्जुन हे दोघंही जण अपघातात मृत्युमुखी पावले आहेत. ही बातमी तुम्ही टी व्हीवर प्रसारित केलीत कालच्या दिवशी, पण हे सगळं सक्षम चूक आहे, कारण ते अजूनही जिवंत आहेत. आणि ही खोटी बातमी प्रसारित करताना तुम्हाला जराही काही वाटलं नाही का, आणि ही बातमी तुम्हाला कोणी द्यायला सांगितली होती असं देखील रविराज आता फोनवर विचारत असतात. त्याच वेळेला रविराजांना तो पत्रकार सांगू लागला, मी आम्हाला द्यायला सांगितलेली होती ती म्हणजे एका मुलीचा आम्हाला फोन आला होता आणि तिनेच आम्हाला एक व्हिडिओही सेंड केला होता आणि त्यामुळेच आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या ठिकाणी आग लागलेली दिसली आणि सायली आणि अर्जुन सुभेदार यांचा मृत्यू झाला आहे हे सुद्धा तिने मला सांगितलं होतं. आणि म्हणूनच आम्ही पूर्ण टीम घेऊन तिथे पोहोचलो आणि ती बातमी लगेच प्रसारित केली. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एखादी बातमी जेव्हा मला भेटते आणि आम्हाला कळतं की ही व्हायरल होणार आहे तर ती सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर टाकायचा प्रयत्न आमचा असतो आणि त्यामुळेच हे सगळं घडलं. यासाठी खरंच मी तुमची माफी मागतो असं देखील तो पत्रकार रविराजांना सांगू लागतो. रविराज आता चिडलेले असतात, पण प्रतिमा त्यांना आता शांत करते. रविराजांना एकच गोष्ट कळलेली असते की हे सगळं करणारी मुलगी होती, पण त्या मुलीचं नाव काय हे मात्र आता कळलेलं नव्हतं. कारण नेहमीच जेव्हा असा बाहेरून फोन येतो तेव्हा फक्त शुभचिंतक बोलते तुम्हाला तुमची बातमी मिळाली, चांगली माहिती आहे, तुम्ही जाऊन तिथे कव्हर करा. अशाच काहीशा घटना ज्या आहेत त्या घडत असतात आणि त्या तशाच घडलेल्या असतात. पण आता सायली अर्जुनचा जो अपघात झाला होता सगळ्याचा शोध घ्यायचा रविराज तर प्रयत्न करतायत. सोबतच आता सायली अर्जुनला अश्विनची सुद्धा साथ लाभलेली आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय ट्विस्ट अँड टर्न्स येतात हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.